नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. खास विद्यार्थ्यांच्या आग्रहास्तव आपण एक नवीन उपक्रम सुरू करत आहोत. तो आहे ज्ञानदीप चालू घडामोडी टेस्ट. थोडक्यात सांगतो, 1 मिनिटाभरामध्ये सांगणार आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट याच्या अंतर्गत सध्या तुम्हाला YouTubeला जे सर्व करंट इव्हेंटचे व्हिडिओ ज्ञानदीपच्या YouTube चॅनलला दिसतात, त्या सर्व व्हिडिओजवरती रोज आपण 10 प्रश्नांची एक टेस्ट अरेंज करत आहोत. ही टेस्ट तुम्हाला ज्ञानदीप अकॅडमी नावाचं आपलं जे ॲप आहे, हे ॲप तुम्हाला आपल्या प्ले स्टोअरवर मिळेल. फक्त स्पेलिंग व्यवस्थित टाका. या प्ले स्टोअरवर जाऊन तुम्ही हे ॲप डाउनलोड करू शकता. हे डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी जायचे, रजिस्ट्रेशन करायचे. रजिस्ट्रेशन करत असताना तुम्ही कोणताही कोर्स टाकला तरी चालतो. तुम्ही आतमध्ये रजिस्ट्रेशन केलं, तुमचा एक फोन नंबर आणि पासवर्ड त्या ठिकाणी असतो. मग त्या ठिकाणी जाऊन तुम्ही त्या कोर्सला क्लिक केलं की त्या ठिकाणी तुम्हाला फीस असेल ₹30. ₹30 ही फीस 30 दिवसांसाठी असेल. तुम्ही जॉईन केलेल्या दिवसापासून मग कोणत्याही तारखेला तुम्ही जॉईन करा, तिथून पुढे 30 दिवस तुम्हाला या टेस्टला ॲक्सेस मिळेल. यामध्ये तुम्ही टेस्ट त्या ठिकाणी ऑनलाईन सोडवू शकता. तुम्ही टेस्ट कशी सोडवताय, किती स्कोर येतोय, या सर्व गोष्टींचा अनालिसिस तुम्हाला त्या ठिकाणी उपलब्ध असेल. रोज 10 प्रश्न असतील. हे 10 प्रश्नांचा व्हिडिओ सुद्धा तुम्ही त्या ॲपवर पाहू शकता व सोबतच हे 10 प्रश्नांचा व्हिडिओ आहे हा ज्ञानदीपच्या YouTube चॅनलवर सुद्धा तुम्हाला उपलब्ध असणार आहे. रोज होणाऱ्या चालू घडामोडीच्या लेक्चरच्या आधारे या सर्व टेस्ट असणार आहेत. तुम्हाला स्वतःच्या स्कोरचे अनालिसिस मिळतील. फक्त एक महत्त्वाचा मुद्दा आहे, ॲडमिशन घेतल्यानंतर तुम्हाला 48 तासांमध्ये ॲक्सेस मिळेल. तसं ॲक्सेस पाहायला गेलं तर तुम्हाला 6 ते 7 तासांमध्ये मिळेल. पण काही लोकांचं असतं की रात्री 12, 1, 2 वाजता ॲडमिशन घेतात आणि त्यांचं म्हणणं असं सकाळी 6 वाजता आम्हाला ॲक्सेस मिळावा. तर असं होणार नाही. म्हणून ऑफिशियली सांगतो, ॲडमिशन घेतल्यानंतर ॲक्सेस मिळण्यासाठी 48 तास लागतील. त्यामध्ये पण दर संडेला ऑफिस बंद असतं. त्यामुळे तुम्ही शनिवारी संध्याकाळी 6 नंतर जर ॲडमिशन घेतलं तर तुम्हाला ॲक्सेस मिळण्यासाठी थेट सोमवारचे 12:30 वाजतील, हे लक्षात ठेवा. ॲक्सेसबद्दल तुम्ही ज्या दिवशी तुम्हाला ज्या सेकंदाला ॲक्सेस मिळेल त्या सेकंदांपासून तिथून पुढचे जवळपास 30 दिवस तुम्ही हे व्हिडिओ नक्की पाहू शकता. रविवारी टेस्ट नसेल आणि ॲडमिशन घेतलेल्या दिवसांपासून 30 दिवस तुम्हाला ॲक्सेस मिळेल. तुम्हाला माहीत असेल, कोरोनामुळे जसं सगळीकडे अडचण झाली, सेम त्याच पद्धतीनं आमच्यासुद्धा आर्थिक अडचणी झालेल्या आहेत. या परिस्थितीमध्ये आम्ही सगळ्या कंटेंट कोऑर्डिनेटर्सला कंटिन्यू करून त्यांच्यावर लेक्चर्स बनवण्याचा प्रयत्न करत आहोत. उद्देश हा आहे की कुणाची नोकरी जाता कामा नये. तर या आर्थिक अडचणीत तुम्ही आम्हाला मदत कराल ही आम्हाला अपेक्षा आहे. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 5 नोव्हेंबरच्या करंट इव्हेंटमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. सुरू करूया काही महत्त्वाच्या न्यूजपासून. पहिली महत्त्वाची न्यूज आहे पवना नदीबद्दल. पवना नदीच्या पात्रात पुन्हा एकदा हजारोच्या संख्येनं मृत मासे आढळून आले आहेत. दर थोड्या कालावधीनंतर, ठराविक कालावधीनंतर नदीत मृत माशांचा खच आढळून येण्याचा प्रकार वारंवार होत असतानाही महानगरपालिकेला अजूनही याचं कारण कळलेलं नाहीये. यामध्ये नदी प्रदूषणास जबाबदार असणाऱ्यांना कारवाईचे महापौरांनी संकेत दिलेले आहेत. त्याबद्दलची ही न्यूज आहे. यामागचं आणखीन एक महत्त्वाचं कारण सांगितलं ते म्हणजे पाण्यावर कोणतीही प्रक्रिया न करता हे पाणी नदीपात्रात सोडलं जातं. यामुळं त्या नदीपात्रातील बायोलॉजिकल ऑक्सिजन डिमांड आणि इतर सर्व गोष्टी अफेक्ट होतात, न्यूट्रिएंट अफेक्ट होतात आणि त्यामध्ये माशांचा मृत्यू होतो. पवना नदीबद्दल पाहायचं झालं तर महत्त्वाचा मुद्दा, पवना नदीचा उगम हा पश्चिम घाटात लोणावळ्याजवळ होतो. ही नदी एकूण 60 किलोमीटर वाहते. मुळा नदीला पुणे येथे जाऊन मिळते. पवना नगर येथे या नदीवर धरण आहे. त्यानंतर CCIची म्हणजे कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडियाची कापूस खरेदी रखडलेली आहे. दिवाळीनंतर सुरू होण्याची शक्यता आहे. मराठवाड्यामध्ये जवळपास 15 लाख हेक्टरवर कपाशीची लागवड होते. त्यामुळे कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडियाकडनं कापूस खरेदी सुरू करण्याची अपेक्षा आहे. कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडियाची सुरुवात 1970ला झालेली आहे. याचं मुख्यालय मुंबई येथे आहे. व्यापार, खरेदी आणि कापसाच्या निर्याती संबंधी महत्त्वाचं कामकाज कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया पाहते. वस्त्रोद्योग मंत्रालयाने जारी केलेल्या कापड धोरण यावर आधारित असते. रत्नागिरीमध्ये होणार समुद्रशास्त्र विद्यापीठ, मरीन युनिव्हर्सिटी रत्नागिरीमध्ये स्थापन करण्याचा उद्देश आहे. यामध्ये समुद्र जीवशास्त्र, समुद्र भूशास्त्र, मत्स्यशास्त्र, तंत्रज्ञान, पर्यटन, पर्यावरणशास्त्र व संवर्धन या सर्व घटकांचा अभ्यास आणि संशोधन करण्यासाठी रत्नागिरी या ठिकाणी या प्रकारचं मरीन युनिव्हर्सिटी स्थापन करण्याचा उद्देश आहे. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी, डोनापावला, गोवाचे डॉक्टर नरसिंह ठाकूर यांनी सुद्धा याबाबत माहिती दिलेली आहे. यासाठी सारंग कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली समितीच नेमली गेली होती. हा मुद्दा महत्त्वाचा. यांच्या नावावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो की रत्नागिरीमध्ये होणाऱ्या मरीन युनिव्हर्सिटीची रिकमेंडेशन कुणाच्या अध्यक्षतेखाली स्थापन केलेल्या कमिटीने केलेले होते. राफेल विमानांची दुसरी तुकडी भारतात दाखल झालेली आहे. फ्रान्समधून 3 राफेल विमानांची दुसरी तुकडी बुधवारी गुजरातच्या जामनगरच्या हवाई तळावर येऊन पोहोचलेली आहे.
यामुळे सध्या भारतातील राफेल विमानांची संख्या 8 वर पोहोचलेली आहे. राफेलबद्दल आपण खूपदा अभ्यास केलेला आहे. आज त्याबद्दल जास्त माहिती सांगत नाही, फक्त आपण एक क्विक रिव्ह्यू घेऊया. राफेल 23 सप्टेंबर 2016 रोजी भारताने फ्रान्सकडून 36 राफेल जेट घेण्याचा करार केलेला आहे. 2 इंजिन असणारं हे एक लढाऊ विमान आहे. यालाच मीडियम मल्टीरोल कॉम्बॅट एअरक्राफ्ट, परत एकदा ऐका, यालाच मीडियम मल्टीरोल कॉम्बॅट एअरक्राफ्ट असं सुद्धा म्हणतात. याचा आकार डेल्टा विंग सारखा आहे. वैशिष्ट्य आहे हवेतून हवेत मारा करणे, हवेत इंधन भरणे, अण्वस्त्रांचा हल्ला झाल्यावर संरक्षण करणे आणि लक्ष्यावर अचूक मारा करणे हे याचे वैशिष्ट्य आहे. त्यानंतर पुसा टेक अ सक्सेस अदर स्टेट शुड फॉलो दी सूट. अरविंद केजरीवाल दिल्लीचे मुख्यमंत्री यांनी असं म्हणलेलं आहे. दिल्ली सरकारने पिकाच्या अवशेषांना जैविक विघटनाद्वारे खतामध्ये रूपांतरित करण्याचा प्रयत्न यशस्वी केलेला आहे. जैविक विघटक हे कृषी अनुसंधान परिषदेच्या म्हणजे इंडियन काउन्सिल फॉर ॲग्रिकल्चरल रिसर्च यांच्याद्वारे निर्मित केली गेली आहे. 800 हेक्टर जमिनीवर हा प्रयोग केलेला आहे. मागे तुम्हाला आठवत असेल की पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश या भागामध्ये गव्हाचं काड जाळल्यामुळे जे प्रदूषण होतं आणि त्या ठिकाणी कॉन्टिनेंटल क्लायमेट असल्यामुळे ही हवा एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जात नाही आणि हिवाळ्यामुळे सगळीकडे फॉगी वातावरण निर्माण होतं, यामुळे हा नुकसान होतो. तर त्यामुळे या प्रकारच्या बायोडिग्रेडेबल करण्यासाठी हा प्रयोग करण्यात आलेला आहे. सफरच्या आकडेवारीनुसार पिकांचे अवशेष जाळल्यामुळे अचानकच हवेतील पर्टिक्युलेट मॅटरचं प्रमाण हे 2.5% प्रमाण 5% वाढले आहे. यामुळे अवशेष जाळण्याला पर्यायी सुविधा म्हणून या प्रकारचं बायोडिग्रेडेबल डिकम्पोस्टिंग किंवा या प्रकारचं बायोडिग्रेडेशन करण्यासाठी अपेक्षित आहे. भारतीय कृषी अनुसंधान परिषद म्हणजेच इंडियन काउन्सिल फॉर ॲग्रिकल्चरल रिसर्च यालाच पुसा इन्स्टिट्यूट म्हणून सुद्धा संबोधले जाते. ICARची स्थापना 1 एप्रिल 1905 रोजी करण्यात आलेली आहे. ICARचे हेडक्वार्टर नवी दिल्ली इथे आहे. ICAR हे कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाअंतर्गत येते. याचा हेतू आहे कृषी संशोधन आणि शिक्षण, कृषी विद्यापीठांमार्फत योजना राबविणे, हरित क्रांती घडविण्यामागे ICARचा खूप मोठा वाटा आहे. सफरचा फुल फॉर्म मागं सुद्धा शिकवलं होतं आणि सफरबद्दल तुम्हाला अगोदर सुद्धा सांगितलेलं आहे. सफर काय आहे? द सिस्टीम ऑफ एअर क्वालिटी अँड वेदर फोरकास्टिंग अँड रिसर्च हा सफरचा फुल फॉर्म आहे. महानगरीय शहरांची मेट्रोजची हवेची गुणवत्ता व प्रदूषण पातळी मोजण्यासाठी सफर महत्त्वाचा आहे. पृथ्वी विज्ञान मंत्रालयाने सुरू केलेला म्हणजे मिनिस्ट्री ऑफ अर्थ सायन्सने सुरू केलेला हा एक अत्यंत महत्त्वाचा उपक्रम आहे. भारतीय हवामान विभाग इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंटने ही यंत्रणा विकसित केलेली आहे. अमेरिका फॉर्मली पॅरिस पॅक्टमधून बाहेर पडलेला आहे. पॅरिस पॅक्टचा किंवा पॅरिस ॲग्रीमेंटचा मुख्य उद्देश आहे वातावरणीय बदलाला कमी करणे, वातावरणीय बदलाला कारणीभूत असणाऱ्या घटकांवर नियंत्रण ठेवणे, त्या ऑक्सिजन आणि गॅसेसचं प्रमाण कमी करणे, जेणेकरून वातावरणीय बदल नियंत्रणामध्ये आणले जाईल. पॅरिस हवामान बदल कार्यक्रमामधून अमेरिका बाहेर पडली आहे. याबाबतची घोषणा 2017 साली करण्यात आली होती. 2019 साली संयुक्त राष्ट्राला याबाबत अमेरिकेने सूचित केले होते. पॅरिस करारामधून बाहेर पडणारा अमेरिका हा जगातील एकमेव देश ठरला आहे. जागतिक हवामान बदलाच्या मुद्द्यावर अमेरिका आताही चर्चा करू शकतो, भूमिका मांडू शकतो, पण ही स्थिती ऑब्झर्व्हर सारखी असणार आहे, पर्यवेक्षकासारखी असणार आहे. पॅरिस क्लायमेट चेंज पृथ्वीवरील तापमान 2 अंश सेल्सिअसने कमी करण्याच्या हेतूने हा करार करण्यात आला होता. 2015 साली हा करार करण्यात आला होता. या कराराने पूर्वीच्या क्योटो प्रोटोकॉलची जागा घेतली होती. सध्या UNFCCC 195 म्हणजेच काय, युनायटेड नेशन्स फ्रेमवर्क कन्व्हेन्शन ऑन क्लायमेट चेंज, परत एकदा सांगतो याचा फुल फॉर्म आहे युनायटेड नेशन्स फ्रेमवर्क कन्व्हेन्शन ऑन क्लायमेट चेंज. यावर 195 सदस्यांनी स्वाक्षरी केलेली आहे. याची स्ट्रॅटेजी आहे 20-20-20 अशी याची स्ट्रॅटेजी आहे. कार्बन डायऑक्साईडच्या उत्सर्जनात एमिशनमध्ये 20% घट करणे, नूतनीकरण ऊर्जा बाजाराचा वाटा 20% वाढविणे, ऊर्जा कार्यक्षमतेत 20% वाढ करणे हा यांचा उद्देश आहे. पुढची महत्त्वाची न्यूज आहे भारताने एनहान्स्ड किंवा जास्त सुधारित असणाऱ्या पिनाका सिस्टीमच्या केलेल्या टेस्टबद्दल. ही टेस्ट इंटिग्रेटेड टेस्ट रेंज चांदीपूर ओरिसाच्या कोस्टला केली गेलेली आहे. पिनाका रॉकेट प्रणालीच्या नवीन अद्ययावत आवृत्तीची चाचणी घेण्यात आली आहे. ओडिशातील इंटिग्रेटेड टेस्ट रेंज चांदीपूर येथे. हे 37 किलोमीटरपर्यंत शत्रूचा वेध घेण्याची क्षमता आहे. DRDO म्हणजेच डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशनने ही स्वदेशी प्रणाली विकसित केलेली आहे. पिनाका MKI ची जागा घेणार आहे. पूर्व लडाखमध्ये चीनसोबत वाढत असलेल्या परिस्थिती कमी करण्याचा वापर होणार आहे.
शस्त्र संशोधन विकास संस्था यांनी अद्ययावत आवृत्तीचा विकास केलेला आहे. त्यानंतर TRP सिस्टीममध्ये अभ्यास करण्यासाठी व याचा कसा गैरवापर होतो याचा अभ्यास करण्यासाठी सरकारने एक पॅनल उभे केलेलं आहे. यामध्ये अर्नबने फाउंड केलेला NBF म्हणजेच न्यूज ब्रॉडकास्टर्स फेडरेशनने पंतप्रधानांना स्पेशल एजन्सी या प्रकारच्या मीडियाच्या मिसकंडक्टवर अभ्यास करण्यासाठी स्थापन करण्याबद्दल विनंती केलेली आहे. TRP कोण मोजतं, कसं मोजतं, त्याच्या काय पद्धती आहेत याबद्दल एक विस्तृत लेक्चर मी आपल्या करंट इव्हेंटमध्ये घेतलेला आहे. ज्यांनी कुणी तो लेक्चर पाहितलेला नसेल त्यांनी नक्की पाहून घ्या. तुम्हाला दिवाळीचा हा वेळ मिळणार आहे. दिवाळीच्या वेळेमध्ये 25 मे पासून आपण सलग लेक्चर टाकत आहोत. मी तुम्हाला सर्वांना सुचवलं की तुम्ही हे सर्वच्या सर्व लेक्चर्स पाहून घ्यावे. 2014 मध्ये मंत्रालयाने अधिसूचित केलेल्या भारतीय टेलिव्हिजन रेटिंग एजन्सीवरील मार्गदर्शक तत्वांचा आढावा घेण्यासाठी ही कमिटी बसवण्यात आलेली आहे. माहिती व प्रसारण मंत्रालयाकडून ही कमिटी गठीत करण्यात आलेली आहे. याचे अध्यक्ष शशी एस वेंपत्ती असतील, जे मुख्य कार्यकारी संचालक आहेत प्रसार भारतीचे. या समितीच्या काही महत्त्वाच्या अटी आहेत. भारतीय टेलिव्हिजन रेटिंग सिस्टीम यावर विविध मंचांनी दिलेल्या शिफारसींचा अभ्यास करणे, दूरसंचार नियामक प्राधिकरणाच्या शिफारसींचा अभ्यास करणे, क्षेत्रातील स्पर्धा वाढवण्याचे पर्याय सुचविणे हा उद्देश आहे. विविध भागधारकाच्या गरजा भागविल्या की नाही हे पाहण्यासाठी मार्गदर्शक सूचनांचा आढावा घेणे हे सुद्धा या पॅनलचे उद्दिष्ट आहे. त्यानंतर अमेरिकेच्या मिसिसिपी राज्याचा फ्लॅग का बदलण्यात आला, जो जवळपास 126 वर्ष जुना होता, ते एक्सप्लेन करण्यात आलेला आहे. मिसिसिपी मधील मॅग्नोलियाचे फूल असलेल्या द न्यू मॅग्नोलिया या नवीन ध्वजाला मान्यता दिली गेली आहे. मिसिसिपीलाच मॅग्नोलिया स्टेट असं टोपण नाव सुद्धा आहे. 126 वर्षांपासून वापरात असलेल्या जुन्या ध्वजाची जागा हा द न्यू मॅग्नोलिया नावाचा ध्वज घेणार आहे. कॉन्फेडरेटचे युद्ध चिन्ह असलेले हे अमेरिकेतील शेवटचे राज्य होते. 1860-61 मधील अमेरिकन सिव्हिल वॉरमध्ये संघाच्या बाहेर फेकल्या गेलेल्या 11 राज्यांचा संघ हा कॉन्फेडरेसी म्हणून संबोधला जातो. मिसिसिपी हे अमेरिकेच्या दक्षिण भागातील एक राज्य आहे. याची राजधानी जॅक्सन आहे. येथील मिसिसिपी नदी प्रसिद्ध आहे. त्यानंतर भविष्यामध्ये परत पॅन्डेमिक येऊ शकतो, त्यामुळं काय डॅमेज होणार आहे, त्यावर आपण काय काम करावं, कसं काम करावं, डॅमेज कंट्रोल कसा करावा याबद्दलचा एक नवीन अहवाल इंटर गव्हर्नमेंटल सायन्स पॉलिसी प्लॅटफॉर्मने पब्लिश केलेला आहे. या रिपोर्टचं नाव आहे बायोडायव्हर्सिटी अँड इकोसिस्टीम. यामध्ये त्यांनी सांगितलं की पॅन्डेमिकची रिस्क ही कमी केली जाऊ शकते जर आपण ह्युमन ॲक्टिव्हिटीज त्यानुसार कमी केल्या, ज्यामध्ये बायोडायव्हर्सिटी कन्झर्वेशन आणि प्रोटेक्टेड एरियाच्या कन्झर्वेशनवर जर काम केले तर. IPBESच्या अहवालानुसार भविष्यात असे अनेक साथीचे रोग उदयास येतील, अधिक वेगाने पसरतील आणि कोविडपेक्षा जास्त लोकांना ठार मारतील. प्रमुख नोंदी: कोविड-19 ही 6वी महामारी आहे. त्यापैकी 3 साथीचे रोग हे इन्फ्लुएन्झा विषाणूमुळे उद्भवले होते. इबोला, झिका, निपाह यासारखे रोग प्राण्यांमधील सूक्ष्म जंतूमुळे होतात. IPBES काय आहे? इंटर गव्हर्नमेंटल सायन्स पॉलिसी प्लॅटफॉर्म ऑन बायोडायव्हर्सिटी अँड इकोसिस्टीम. परत एकदा लक्षात घ्या, IPBES चा फुल फॉर्म आहे इंटर गव्हर्नमेंटल सायन्स पॉलिसी प्लॅटफॉर्म ऑन बायोडायव्हर्सिटी अँड इकोसिस्टीम. जैवविविधता आणि परिसंस्था यांच्यामधील संवाद सुधारण्यासाठी स्थापन केलेली एक इंटर गव्हर्नमेंटल इन्स्टिट्यूशन आहे. याची स्थापना 2012 मध्ये करण्यात आलेली आहे. मुख्यालय बॉन, जर्मनी इथं आहे. पुढची महत्त्वाची न्यूज आहे, प्रसार भारतीने एज्युकेशन TV चॅनल लॉन्च करण्यासाठी मेमोरँडम ऑफ अंडरस्टँडिंग केलेला आहे. प्रसार भारती आणि भास्कराचार्य नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्पेस ॲप्लिकेशन अँड जिओ इन्फॉर्मेटिक्स या दोघांनी मिळून हा एक MOU म्हणजेच मेमोरँडम ऑफ अंडरस्टँडिंग साईन केलेला आहे. याच्या अंतर्गत जे सगळे 51 DTH एज्युकेशन चॅनल आहेत हे सर्व DD फ्रेश डिश व्ह्युअर्सला सुद्धा को ब्रँडेड चॅनल म्हणून अवेलेबल असणार आहेत. प्रसार भारती आणि भास्कराचार्य नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर स्पेस ॲप्लिकेशन यांनी हा सामंजस्य करार केलेला आहे. या 51 चॅनलमध्ये स्वयंप्रभा, दिगशाळा, वंदे गुजरात यांचा समावेश आहे. हे चॅनल ग्रामीण आणि दुर्गम कुटुंबांना दर्जेदार शैक्षणिक कार्यक्रम प्रदान करतात. यांची सेवा 24/7 सर्व दर्शकांना विनामूल्य उपलब्ध असतील. सर्वांना शिक्षण म्हणजे युनिव्हर्सलायझेशन ऑफ एज्युकेशन देण्याचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी हे सर्व चॅनल मदत करणार आहेत. त्यानंतर एक पुढची महत्त्वाची न्यूज आहे,
कॅबिनेटने 1810 करोडचा लोहरी हायड्रो इलेक्ट्रिक प्रोजेक्टचा जो प्रपोजल आहे यामध्ये गुंतवणुकीसाठी मान्यता दिलेली आहे. हा लक्षात ठेवा, या कॅबिनेट कमिटीची चेअरमन पंतप्रधान नरेंद्र मोदी होते. यांनी 1810 करोड रुपये 210 मेगावॅटच्या लोहरी स्टेज 1 या हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्रोजेक्टच्या गुंतवणुकीसाठी मान्यता दिलेली आहे. हा प्रकल्प सतलज नदीवर उभा केला जाणार आहे. वर्षाकाठी जवळपास 758 दशलक्ष वीज युनिट निर्मिती केली जाणार आहे. हा प्रकल्प बिल्ड, ओन, ऑपरेट, मेंटेन या पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपच्या तत्वावरती असणार आहे. सतलज जलविद्युत निगम लिमिटेड मार्फत राबविला जाणार आहे. रायझिंग हिमाचल या कार्यक्रमादरम्यान हा मेमोरँडम ऑफ अंडरस्टँडिंग करण्यात आलेला आहे. या प्रकल्पासाठी सरकारी अनुदान देखील मिळणार आहे. त्यानंतरची पुढची महत्त्वाची न्यूज आहे, कॅबिनेट मंत्रालयांनी भारत आणि स्पेन यांच्यामधील ॲस्ट्रॉनॉमी बद्दलचा सामंजस्य करार मेमोरँडम ऑफ अंडरस्टँडिंगला मान्यता दिलेली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने भारत आणि स्पेन यांच्यात सामंजस्य कराराला मान्यता दिलेली आहे. खगोलशास्त्र क्षेत्रातील दोन्ही देशांमधील वैज्ञानिक आणि तांत्रिक सहकार्य मदत होणार आहे. या अंतर्गत नवीन तंत्रज्ञान, संयुक्त वैज्ञानिक प्रकल्प यासारख्या उपक्रमांचा खगोलशास्त्र क्षेत्रात उपयोग होणार आहे. वैज्ञानिकांचे संयुक्त संशोधन प्रशिक्षण प्रकल्प, कार्यक्रम, चर्चासत्रे सुरू होतील. भारत स्पेन संबंधांबद्दल जर आपण विचार केला तर 1966 मध्ये भारत स्पेन यांच्यात राजनैतिक संबंध प्रस्थापित झाले. 1966 ला 1956 मध्ये स्पॅनिश दूतावास उघडण्यात आले. 1965 मध्ये महाराजा सवाई मानसिंग II यांची स्पेनमध्ये भारताचे पहिले राजदूत म्हणून नियुक्ती केली गेली. 1992 मध्ये PV नरसिंहराव हे स्पेनला गेलेले भारताचे पहिले पंतप्रधान ठरले. त्यानंतर पुढची महत्त्वाची न्यूज आहे युनायटेड नेशन्स जनरल असेंब्ली बद्दल, संयुक्त राष्ट्राच्या आमसभेबद्दल. संयुक्त राष्ट्राच्या आमसभेने भारताने स्पॉन्सर केलेले 2 नवीन न्यूक्लिअर डिसआर्मामेंट रिझोल्युशन, 2 नवीन अण्वस्त्र निप्रसारण रिझोल्युशन मान्य दिलेले आहेत. अण्वस्त्र निशस्त्रीकरणावर हे ठराव भारताने स्वतः प्रायोजित केलेले होते. भारताने प्रायोजित केलेल्या ठरावांमध्ये आण्विक धोका कमी करणे, विभक्त शस्त्रांच्या वापरबंदीवरील अधिवेशन यांचा समावेश आहे. आण्विक निशस्त्र करण्याचे लक्ष्य साध्य करण्यासाठी हा पर्टिक्युलर रिझोल्युशन भारताची बांधिलकी दर्शवितात. अण्वस्त्र वापरण्यासंबंधी बंदी ठराव 1982 मध्ये भारतातर्फे युनायटेड नेशन्स जनरल असेंब्लीला सादर करण्यात आला होता. भारताच्या या ठरावाला संयुक्त राष्ट्राच्या बहुसंख्य सदस्यांनी पाठिंबा दर्शविलेला आहे. महाराष्ट्र भूगोलाबद्दल आपण सुरू करूया. आपण कोकणाबद्दल पाहणार आहोत. पालघर, त्यानंतर ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग ही कोकण उपविभागाचे सर्वात महत्त्वाचे जिल्हे आहेत. कोकण विभागाचा आपण उत्तर दक्षिण जर विचार केला गेला तर समुद्र किनाऱ्याची लांबी जवळपास 720 किलोमीटर एवढी आहे. यामध्ये पालघर, ठाणे आणि रायगड हा जो पिवळा भाग आहे हा उत्तर कोकणात येतो, तर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हे 2 जिल्हे दक्षिण कोकणामध्ये येतात. किनारपट्टीचे म्हणजे कोकण किनारपट्टीचे एकूण क्षेत्रफळ 30,728 स्क्वेअर किलोमीटर आहे. हे महाराष्ट्राच्या एकूण क्षेत्रफळाच्या 9.9% इतके आहे. कोकण किनारपट्टीची रुंदी उत्तरेकडून दक्षिणेकडे निमुळती होत गेलेली आहे. कोकण प्रदेशाची उत्तर दक्षिण लांबी 540 किलोमीटर आहे. कोकण प्रदेशाची रुंदी 30 ते 60 किलोमीटर आहे. सगळ्यात जास्त रुंदी उल्हास नदीच्या खोऱ्यामध्ये आहे 100 किलोमीटर. सर्वात कमी रुंदी कुडाळ, सिंधुदुर्ग या ठिकाणी आहे 30 किलोमीटर. किनारपट्टीचे उपविभाग. कोकण किनारपट्टीचे 2 प्रकारे उपविभाग पडतात. पहिला प्रकार आहे उत्तर दक्षिण. यामध्ये घटक उत्तर कोकण, दक्षिण कोकण काय येतं. विस्तार जर पाहायला गेला तर उत्तर कोकणामध्ये पालघर, ठाणे, मुंबई शहर व उपनगर आणि रायगड येते. तर दक्षिण कोकणात रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या 2 जिल्ह्यांचा समावेश होतो. उत्तर कोकणाची रुंदी 90 ते 100 किलोमीटर आहे. दक्षिण कोकणाची रुंदी 30 ते 40 किलोमीटर आहे. या ठिकाणी लक्ष ठेवायचं आहे की उत्तर कोकणाची रुंदी ही दक्षिण कोकणापेक्षा जास्त आहे. इथं प्रश्न येऊ शकतो. त्यानंतर किनाऱ्याचा जर विचार केला तर उत्तर कोकणाचा किनारा हा निमग्न आहे. दक्षिण कोकणाचा किनारा उन्मग्न आहे. पर्जन्य उत्तर कोकणात 150 ते 200 सेंटीमीटर असतं. दक्षिण कोकणात 250 ते 300 सेंटीमीटर असतं. याचा अर्थ उत्तर कोकणाचा पाऊस हा दक्षिण कोकणापेक्षा कमी असतो. उत्तर कोकणाची मृदा तांबडी असते, दक्षिण कोकणाची मृदा जांभी असते.
कुंडलिका नदी खोऱ्यामुळे कोकण किनारपट्टी उत्तर व दक्षिण या 2 विभागात विभागलेली आहे. लक्षात ठेवा, कुंडलिका नदी खोऱ्यामुळे. त्यामध्ये हा जो पश्चिमेकडचा भाग आहे याला आपण खलाटी असं म्हणतो, तर पूर्वेकडच्या भागाला आपण वलाटी असं म्हणतो. म्हणजे पूर्व पश्चिम विभाग जर केला तर पश्चिमेकडच्या भागाला खलाटी म्हणतो, पूर्वेकडच्या भागाला आपण वलाटी असं म्हणतो. कोकणाची प्राकृतिक रचना. सह्याद्री पर्वतामधून निघालेले डोंगराचे कडे पश्चिमेकडे समुद्र किनाऱ्यापर्यंत जातात. यामुळे कोकण एक सलग मैदान नाही. पहिला मुद्दा लक्षात ठेवा. हा भाग डोंगर दऱ्यांनी व्यापलेला तसेच कमी उंचीचा सखल भाग आहे. अनेक ठिकाणी कमी उंचीच्या टेकड्या व डोंगराचे सुळके आढळतात. कोकण किनाऱ्याजवळ वाळूचे पट्टे आहेत. 20,000 प्रश्नसंचाबद्दल काल मी तुम्हाला माहिती सांगितली. परत एक तुम्हाला सुचवलं की खूप छान पुस्तक आहे, नक्कीच्या नक्की विकत घ्या. सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू व्हेरी मच. हॅव अ गुड डे. थँक्यू.